लेख परमात्म्यापर्यंत पोहोचण्याच्या 5 पायऱ्या. लेखक कृष्णाजी बिरादार. खरंच परमात्म्यापर्यंत माणसाला पोहोचता येणं शक्य आहे का? हे शक्य आहे, पण आपणच परमात्म्यापर्यंत पोहोचण्याचा मार्ग अवघड बनवलेला आहे. परमात्म्यापर्यंत पोहोचण्यासाठी अनेक मार्ग आहेत, जसं संगीत, ज्ञानमार्ग ज्यालाच ज्ञानयोग, त्यानंतर कर्ममार्ग ज्यालाच आपण कर्मयोग म्हणतो, आणि यासोबतच ध्यानमार्गाने सुद्धा, साधनेच्या मार्गाने सुद्धा आपण परमात्म्याला प्राप्त करू शकतो. परमात्म्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला 5 पायऱ्या जाणून घ्याव्या लागतात, आणि ह्या प्रत्येक पायरीला आपल्या प्रवासाचा भाग बनवून आपण जेव्हा पुढे जायला लागतो तेव्हाच आपण परमात्म्यापर्यंत पोहोचू शकतो. बरेच जण म्हणतात की जीवनाचं ध्येय काय? बरेच जण विचारतात, आपण विचार करतो आपल्या जीवनाचं ध्येय काय? तर जीवनाचं अंतिम ध्येय हे परमात्म्याला प्राप्त करणं, ईश्वराला प्राप्त करणं हेच आहे. जीवनात आपण म्हणतो की संपत्ती कमवायची आहे, आपल्याला समृद्ध जीवन जगायचं आहे, गाडी, बंगला, मटेरियल गोष्टी आपल्याला प्राप्त करायच्या आहेत. पण या गोष्टी प्राप्त केल्यानंतर आपल्याला पुढचा प्रवास काय आहे, की त्यानंतर आपल्याला काय प्राप्त करायचं आहे? तर तेव्हा आपल्याला लक्षात येतं की आपल्याला शांती हवी आहे, समाधान पाहिजे. कारण आपलं जीवनाचं अंतिम ध्येय शांती हेच आहे, आणि त्या शांतीच्या पलीकडे जर आणखी काही असेल तर ते म्हणजे परमात्म्याचं स्वरूप, अनंत स्वरूप ईश्वर. त्यामुळं जीवनाचं अंतिम ध्येय हे परमात्मा प्राप्ती हेच आहे. त्यामुळे आपण बघूया की साधनेच्या मार्गाने, ध्यानधारणेच्या मार्गाने आपण परमात्म्याला कशा प्रकारे प्राप्त करू शकतो. तर याच्या 5 पायऱ्या आहेत. पहिली पायरी आहे शरीर, दुसरं आहे श्वास, तिसरं आहे विचार, विचारांनाच आपण मन किंवा बुद्धी म्हणू शकतो, चौथी पायरी आहे आत्मा, आणि 5वी पायरी आहे परमात्मा. आता 4थ्या आणि 5व्या पायऱ्या आपण पायरी म्हणू शकत नाही, कारण तिथंच आपला प्रवास बऱ्यापैकी पूर्ण झालेला असतो. कारण आत्म्यापासूनच आत्मबोध झाल्यानंतर आपल्याला परमात्म्याच्या जवळ आपण आलेलो असतो. पण आत्म्याच्या पलीकडे पण आपल्याला जाणं अपेक्षित आहे, तेव्हाच आपण परमात्म्याचं स्वरूप जाणू शकतो. त्यामुळे आत्म्याला पण आपण पायरी म्हणू शकतो, पण परमात्मा ही पायरी नाही आहे. परमात्मा हे अंतिम ठिकाण आहे जे आपल्याला प्राप्त करायचं आहे. त्यामुळे 5 पायऱ्या म्हणण्याच्या ऐवजी आपण 4 पायऱ्या म्हणू शकतो. तर पहिली पायरी आपण बघूया शरीर. तर हा जो 5 पायऱ्यांचा प्रवास आहे, हा स्थूल मटेरियल गोष्टीपासून, मॅटरच्या गोष्टीपासून नॉन मॅटरकडे जाणारा प्रवास आहे, नो मॅटरकडे जाणारा प्रवास आहे, किंवा स्थूल स्थितीपासून सूक्ष्म स्थितीकडे जाणारा प्रवास आहे. कारण शरीर हे स्थूल स्वरूप आहे, शरीर हे आत्म्याचं स्थूल स्वरूप आहे. त्यानंतर शरीरापेक्षा सूक्ष्म श्वास आहे, श्वासापेक्षा सूक्ष्म विचार किंवा मन आहे, मनापेक्षा सूक्ष्म आत्मा आहे, आणि आत्म्यापेक्षा सूक्ष्म किंवा अनंत स्वरूप जे आहे ते म्हणजे परमात्म्याचं स्वरूप, ईश्वराचं स्वरूप. तर अशा प्रकारे आपल्याला परमात्म्यापर्यंत पोहोचायचं आहे. तर पहिली पायरी जी आहे ते शरीर. विपश्यना पद्धतीने शरीराच्या प्रत्येक अवयवात आपल्याला चेतना निर्माण करता येऊ शकते, आणि हे आवश्यक पण आहे. विपश्यनाचे 2 प्रकार असतात, की शरीरावर लक्ष केंद्रित करणं, श्वासावर लक्ष केंद्रित करणं. तर पहिल्या पायरीमध्ये आपण शरीरावर लक्ष केंद्रित करणार आहोत, ज्यामुळं शरीरात वसलेल्या ऊर्जेचा साक्षात्कार आपल्याला होईल. शरीरातल्या प्रत्येक अवयवावर आपण लक्ष केंद्रित करत आपलं चित्त जेव्हा आपण वळवत पूर्ण शरीरभर फिरवतो, तेव्हा आपल्या शरीरामध्ये चेतना जाणवायला लागते. आपण एकतर शरीराला पूर्ण विसरून जातो, किंवा शरीरात वेदना होत असेल तर त्या वेदनेभोवतीच आपलं मन घुटमळत राहतं, आणि शरीरात असलेल्या बऱ्याच गोष्टी, शरीराशी असलेल्या सगळ्या ऊर्जा, ज्यामध्ये भूक, कामवासना, ज्ञानेंद्रिय यांना जाणून याच्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. तरच आपण याला पायरी असं स्वरूप देऊ शकतो. त्याच्या पलीकडे गेल्यानंतरच आपण शरीराला पायरी म्हणू शकतो. तर सुरुवातीला आपल्याला शरीराशी लढायचं नाही आहे. शरीर हे आत्म्याचं मंदिर आहे, शरीर ही पहिली पायरी आहे, शरीर हे टूल आहे, शरीर हे साधन आहे. म्हणूनच ध्यानधारणेला साधना असंच म्हणतात, कारण त्यामध्ये आपल्याला साधनांचा वापर करायचा आहे, आणि आपल्याकडे साधन आहेत. शरीर पहिलं साधन आपलं शरीर आहे, आणि या साधनेमध्ये या टूलचा वापर करून आपण शरीराच्या पलीकडे जाणार आहोत. आता शरीराच्या पलीकडे जाण्यासाठी आपल्याला मी शरीर आहे असं म्हणण्याच्या ऐवजी आपण जेव्हा म्हणतो की हे माझं शरीर आहे, तेव्हा शरीर हे एक टूल होतं किंवा एक एंटिटी होते. आपण शरीरापासून बाजूला राहून, तटस्थ होऊन शरीराकडे पाहायला लागतो, तेव्हा शरीर एक साधन होतं. जेव्हा आपण एखाद्या गोष्टीला माझी गोष्ट आहे, माझं घर आहे, माझी कार आहे असं जेव्हा आपण म्हणतो, तेव्हा ती वस्तू होते. आपण कार नाही आहोत, आपण घर नाही आहोत. तर घर
माझं घर म्हणजे आपण त्या घरापासून वेगळे झालेलो आहोत, आपण घरापासून स्वतःला वेगळं ठेवलं. तसंच माझं शरीर जेव्हा आपण म्हणतो तेव्हा आपण शरीरापासून वेगळे होतो आणि शरीर हे आपलं साधन होतं परमात्म्यापर्यंत पोहोचण्याच्या रस्त्यातली एक पायरी. आणि अशा प्रकारे शरीरातून आपल्याला पुढं जायचं आहे आणि ध्यानामध्ये शरीरातल्या प्रत्येक अवयवामध्ये मन वळवल्यास शरीरात आपल्याला अकल्पनीय शक्ती पण संचारायला लागते, शक्ती जाणवायला लागते. तर शरीराला पूर्ण आपल्याला स्वीकारायचं आहे. शरीरासोबत असणाऱ्या साऱ्या ऊर्जा, पंचेंद्रिय, ज्ञानेंद्रिय या सर्वांचा वापर आपल्याला स्वीकार करून करायचा आहे, पण यामध्ये न अडकता आपल्याला त्याच्या पलीकडे जायचं आहे, पुढं जायचं आहे. दुसरी पायरी आहे श्वास. शरीरापेक्षा सूक्ष्म जर दुसरं काही असेल तर ते श्वास आहे. शरीर चेतना विपश्यनासारखी श्वासावर लक्ष केंद्रित करणारे ध्यान आपण जर केलं तर शरीरात वसलेल्या श्वासरूपी प्राणाची आपल्याला जाणीव होते. श्वासावर लक्ष केंद्रित केल्यावर श्वासातून शरीरात प्राण जागृत होतो आणि आपल्याला हेही जाणवायला लागतं की श्वासावर जेव्हा आपण लक्ष केंद्रित करतो की श्वासच आपला प्राण आहे, श्वासामुळेच आपण जिवंत आहोत. माणसाला सर्वात आवश्यक जीवन जगण्यासाठी लागणारी गोष्ट म्हणजे श्वास आहे आणि शरीरापेक्षा श्वास हा सूक्ष्म आहे. श्वासावर आपण लक्ष जेव्हा केंद्रित करतो तेव्हा आपण मी श्वास आहे असं न मानता श्वास किंवा माझा श्वास आपण जेव्हा म्हणतो तेव्हा श्वास आपल्यापासून वेगळा होतो. आपण श्वासाला आपलं साधन बनवू शकतो. श्वासावर लक्ष केंद्रित करून श्वासाला जेव्हा आपण आपलं साधन बनवतो ती एक पायरी बनते आणि श्वासाच्या पलीकडे आपण जाऊ शकतो. श्वासापेक्षा सूक्ष्म काय आहे, कुठली एंटिटी, कुठलं साधन आपल्याकडे आहे हे आपण पाहायला लागतो आणि त्या पलीकडे आपण जाऊ शकतो. तर श्वास आपण तटस्थ होऊन पाहायचा आहे, श्वासावर लक्ष केंद्रित करायचं आहे आणि आपल्याला श्वासाची पायरी या परमात्म्यापर्यंत पोहोचण्याच्या प्रवासातली पायरी म्हणून आपल्याला पुढं जायचं आहे. श्वासापेक्षा सूक्ष्म साधन किंवा टूल आपल्याकडे जे आहे ते आहे विचार किंवा आपलं मन, त्यालाच आपण बुद्धीसुद्धा म्हणतो. तर मन सर्वात चंचल आहे कारण तो श्वासापेक्षा पण सूक्ष्म आहे आणि तो चंचल आहे. मन चंचल असल्यामुळे त्याला काबूमध्ये करणं किंवा त्याला आपल्या आवाक्यामध्ये ठेवणं हे फार गरजेचं आहे. मनामुळेच सर्व दुःख निर्माण होतात कारण मन माणसाचं स्थिर नसतं, मन चंचल आहे. मनालाच आपण चित्त म्हणतो. मनाला चित्त्याची उपमा आहे. चित्ता हा चपळ आहे, सर्वात चपळ प्राणी आहे. त्याप्रमाणेच आपलं मन धावत राहतं. जर आपल्याला या विचारावर, मनावर, बुद्धीवर जर प्रभुत्व मिळवता आलं तर आपण या विचाराला किंवा मनाला परमात्म्यापर्यंत पोहोचण्याची तिसरी पायरी बनवून आपण त्याच्या पलीकडे जाऊ शकतो. आणि हे बनवण्यासाठी सर्वात सोपा उपाय आहे की विचारांना मी विचार आहे असं न मानता माझे विचार असं म्हणून आपण विचारांना दूर केलं पाहिजे. विचारांपासून आपण स्वतःला वेगळं पाहिलं पाहिजे. माझे विचार म्हणून आपण तटस्थतेने जेव्हा आपण विचाराकडे पाहायला लागतो तेव्हा आपल्या मनातले विचार कमी व्हायला लागतात आणि आपण विचारापासून आपली स्वतःची सुटका करून घेऊ शकतो. आपण स्वतःला वेगळं करू शकतो. बऱ्याच जणांचं सगळ्यात मोठा प्रॉब्लेम, समस्या हीच आहे की आपण मनामध्ये विचारातच एवढे हरवलेले असतो की त्यामुळं आपल्या शरीरातली खूप सारी ऊर्जा विचारातून नष्ट होते. विचारांच्या पलीकडे आपण जेव्हा जायला लागतो तेव्हाच विचारांना, आपल्या मनाला आपण आपली पायरी बनवू शकतो. विचारच दुःखाचं कारण आहेत. मनच आपल्याला दुःख देतं, मनच आपल्याला सुख देतं. आपण म्हणतो की मनामध्ये आपण पॉझिटिव्ह विचार केले पाहिजेत, पण असं शक्य होत नाही कारण मनामध्ये द्वंद्व नेहमी असतं. मनामध्ये वाईट विचार, चांगले विचार दोन्ही येत असतात. पण आपण थोडंसं लक्ष देऊन पॉझिटिव्ह विचार तरी केले पाहिजेत किंवा विचार आपले बंद करता आले पाहिजे. त्यालाच शून्य मनस्थिती किंवा शून्य विचार, झिरो मेडिटेशन, शून्य अवस्था पण म्हणतात. या स्थितीमध्ये, झिरो थॉट मेडिटेशनमध्ये आपल्याला आपले विचार स्तब्ध करायचे असतात, स्थिर करायचे असतात. हे करण्यासाठी आपल्याला विचारांकडे आपण जेव्हा तटस्थ होऊन पाहायला लागतो, आपल्या मनात कुठले विचार येत आहेत त्याकडे आपण जेव्हा लक्ष देतो किंवा आपण हे ठरवतो की मी कुठल्याही विचारांना मनात येण्यापासून रोखणार नाही आहे, मी त्या विचारांमध्ये सामील होणार नाही आहे, त्या विचारांना कुठलेच माझे इमोशन, भावना त्या विचारामध्ये लावणार नाही आहे, त्या विचारासोबत भावना जोडणार नाही आहे, असं जेव्हा आपण करायला लागतो आणि माझ्या मनात आता कुठले विचार येत आहेत, माझ्या मनात येणारा पुढचा विचार कुठला आहे, अशा प्रकारे आपण तटस्थ होऊन विचाराकडे पाहायला लागतो. तेव्हा विचार ही आपली पायरी होऊन विचार पूर्णपणे स्थिर होतात, बंद होतात आणि विचार किंवा मन ही आपली तिसरी पायरी या परमात्म्याकडे पोहोचण्याच्या प्रवासातली होऊ शकते. आणि यामुळं आपल्याला खूप शांती, समाधान भेटायला लागतं. इथंच आपण जवळपास 90% प्रवास परमात्म्यापर्यंत पोहोचण्याचा कंप्लीट केलेला असतो. जेव्हा मन आपल्या काबूमध्ये येतं, मनाला जेव्हा आपण स्थिर करतो, स्थितप्रज्ञ होतो आपण, तेव्हा परमात्म्यापर्यंत पोहोचण्याचा मार्ग आपल्यासाठी मोकळा होतो. कारण
विचारांच्या नंतर, मनाच्या नंतर, बुद्धीच्या नंतर आत्मा हा परमात्म्याचा सूक्ष्म स्वरूप म्हणून आपल्याला दिसायला लागतो. त्यामुळं मन हे सर्वात महत्त्वाची पायरी आहे. शरीर आणि श्वास इथून आपल्याला जाणं थोडंसं सोपं आहे, पण मनावर विजय मिळवण्यासाठी आपल्याला खूप प्रयत्न करावे लागतात. ध्यानधारणा करावी लागते, शून्य अवस्था प्राप्त करावी लागते. झिरो थॉट मेडिटेशनप्रमाणे मनाकडे तटस्थ दृष्टीने पाहून मनातले विचार आपल्याला थांबवावे लागतात. कारण लहानपणापासून आपल्याला खूप जास्त विचार करण्याची सवय लागल्यामुळं ही पायरी थोडीशी आपल्याला अवघड जाण्याची शक्यता असते. पण अशक्य असं काही नाही आहे. आपण जर मनावर लक्ष केंद्रित केलं, मनात येणाऱ्या विचारांकडे तटस्थ होऊन आपण पाहायला लागलो तर लवकरच आपण मनाला शांत करू शकतो. मनातले विचार शिथिल होऊ शकतात, मनातले विचार विरळ होऊ शकतात आणि आपल्याला शून्य अवस्था प्राप्त होऊ शकते. चौथी पायरी आहे आत्मा. विचारापेक्षा, मनापेक्षा जर दुसरं काही सूक्ष्म असेल तर ते आहे आत्मा. आत्मा हा सगळ्यात सूक्ष्म भाग आहे. म्हणूनच गीतेमध्ये सांगितलेलं आहे की आत्म्याचं स्वरूप असं आहे की त्या आत्म्याच्या स्वरूपाला कुठलेही पंचतत्व बिघडवू शकत नाहीत किंवा त्याचा अंत करू शकत नाहीत. आणि हे जे आत्म्याचं स्वरूप आहे असं स्वरूप आहे ज्याला जन्म नाही आहे, मृत्यू नाही आहे. अशा स्वरूपाचं स्थिती जी आहे त्याला आपण आत्मा म्हणतो. आणि हे आत्म्याचं स्वरूप आपल्याला तेव्हाच जाणवायला लागतं जेव्हा आपण विचाराच्या पलीकडे जातो, मनाच्या पलीकडे जातो, तेव्हा आपल्याला आत्म्याचा बोध होतो. त्यालाच आत्मबोध असं आपण म्हणतो. आत्म्याच्या रिलेटेड बऱ्याच गोष्टी आपण बोलण्यामध्ये पुन्हा वापरत असतो, जसं आत्मविश्वास, आत्मबोध, आत्मज्ञान. तर हे सगळं आत्म्याच्या रिलेटेड आहे. विचारांच्या पलीकडे जी स्थिती आहे, विचाराच्या पलीकडे जी एंटिटी आहे, ती एंटिटी ही आत्मा आहे. त्या एंटिटीलाच आपण आत्मा असं म्हणतो. ती एंटिटीच आपल्याला आत्म्याचं स्वरूप दाखवू शकते. आणि अशा प्रकारे विचारांना बंद करून, मनात येणाऱ्या विचारांना विरळ करून आपण आत्म्याचं स्वरूप जाणू शकतो. जसं आकाशामध्ये अनेक ढग आपल्याला वावरताना दिसतात. निरभ्र आकाश जेव्हा आपल्याला दिसतं, ते निरभ्र आकाश हे आत्म्याचं स्वरूप आहे आणि ढग हे विचाराचं स्वरूप आहे. ढग नेहमी येत राहतात, पण ते ढग जेव्हा निघून जातात आणि विरळ होतात, निरभ्र आकाश होतं. ते निरभ्र आकाश हे आत्म्याचं स्वरूप आहे. तर वेगवेगळ्या पद्धतीने आपण आत्म्यापर्यंत पोहोचू शकतो. तर माझ्या माहितीनुसार किंवा अभ्यासानुसार झिरो थॉट मेडिटेशन जी आहे, शून्य अवस्था, शून्य ध्यानधारणा जी पद्धत आहे, त्या पद्धतीने आत्म्यापर्यंत पोहोचणं सहज शक्य आहे. आता आत्मा हा चौथी पायरी आहे. इथून आपल्याला पुढे जायचं आहे. आत्मा शरीर, श्वास आणि विचारापलीकडे आहे. शिवाय शरीर, श्वास आणि विचाराचा दाता आत्माच आहे. आपल्या आतील सूक्ष्म स्वरूप, ज्याला आपण विज्ञानात सबकॉन्शियस माइंड म्हणतो, हे ईश्वरीय स्वरूपाचे एक सूक्ष्म रूप असल्यामुळे आत्मबोधामुळे अपार शांती प्राप्त होते. आणि आपण हे जाणतो की विज्ञानामध्ये सबकॉन्शियस माइंड आणि कॉन्शियस माइंड हे दोन माइंडचे प्रकार सांगितले जातात. तर कॉन्शियस माइंड हेच मन आहे, जे आपण जागृत मन विचार करतोय ते मन म्हणजेच कॉन्शियस माइंड आहे. आणि सबकॉन्शियस माइंड म्हणजेच आत्मा, जो अचेतन मन आहे, अवचेतन मन जे आहे, त्या अवचेतन मनाचं स्वरूप म्हणजेच आत्मा आहे. आणि हे आपल्याला तेव्हा जाणू शकतं जेव्हा आपण मनाच्या पलीकडे जाऊ शकतो, मनाच्या पलीकडे जातो तेव्हाच. आणि आत्म्याच्या नंतर आत्म्याच्या स्वरूपामध्ये आपण जास्तीत जास्त काळ राहायला लागतो, तेव्हा त्या पलीकडे असलेला परमात्मा, त्या पलीकडे असलेलं अनंत स्वरूप हे आपल्याला जाणवायला लागतं. शरीर, श्वास आणि विचार यांना ध्यानातून रिक्त, मुक्त आणि शून्य अवस्थेत नेल्यावरच परमात्म्याचं स्वरूप थोडक्यात जाणवायला लागतं. जेवढ्या वेळेस आपण या 4 पायऱ्या पार करतो तेवढ्या वेळी समोर आपल्याला परमात्मा आपल्या भेटी सज्ज असलेला दिसतो. अशा प्रकारे परमात्म्यापर्यंत पोहोचण्यासाठी या 5 पायऱ्या कामाला येऊ शकतात. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला सांगा. हा लेख तुम्हाला कसा वाटला तुम्ही कॉमेंटमध्ये सांगू शकता. आणि असेच लेख मी समोर घेऊन येणार आहे. तुम्ही तुमच्या मनात असलेले प्रश्न विचारू शकता. त्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा मी नक्की प्रयत्न करेन. धन्यवाद.